आपण फ्रूट करंजी शिकतोय. स्वीट वाफ. आणि हे रंगीबिरंगी काय काय दिसतंय मला बरंच, तर मला नीट साहित्य सांगा. रंग घालून भिजवलेली कणिक, पपईचे तुकडे, सफरचंदाचे तुकडे, डाळिंब, संत्र, मोसंब, चिकू, काजू बदामाची पावडर, खारीक पावडर, सुकामेव्याचे तुकडे आणि खडीसाखर. साहित्य झालेलं आहे, तुम्ही सगळं लिहून घेतलं असेल नीट. आणि फळं मात्र मला असं वाटतं अगदीच एखाद दुसरं नसेल तर ठीक आहे ना. आणि किंवा ॲडिशनल काही आवडत असेल, चेरी वगैरे असं सीझनल, तर तुम्ही घालू शकता ना. पण हे हो, आंबा किती मस्त. पण ही आयडिया क्लास आहे. नेहमी नेहमी त्याच आपण करंज्या करतो, खोबऱ्याच्या, खव्याच्या, ड्रायफ्रुट्सच्या. पण फ्रूट करंजी इज अमेझिंग आयडिया. तर साहित्य झालं. आणि आता आपण हे फक्त सारण आहे ना. ओके, हे सारण आपण आता मिक्स करून घेऊया. 1 by 1 फ्रुट्स. पपई घ्यायची, सफरचंद, डाळिंब, चिकू, काय लागणार आहे. फॅन्टास्टिक. संत्र. बाकीच्या ह्या पावडरी घालायच्यात ना. खडीसाखर. खडीसाखर हा की पिठी साखर किंवा छोटी साखर घातली की ती फार फळं येऊन जातील ना, अशी चिकट ना. त्याच्यासाठी पत्री खडीसाखर. हे नक्की म्हणजे लक्षात ठेवा तुम्ही, खूप चांगली आयडिया आहे. सुकामेवा, ही खारीक पावडर, ह्याच्याने चव छान येईल ना. आणि काजू बदाम पावडर. म्हणजे एरवी जे आपण खसखस पावडर वगैरे घालतो ना छान करंजीच्या सारणामध्ये, ते काम हे खारीक पावडर करेल. मिळून पण येईल चांगलं. हो हो, ठीक आहे. हे एकत्र करायचं, हे सगळं चांगलं एकत्र करून घ्यायचं. आणि आता करंजीचं आपण पुढची तयारी करूया. ठीक आहे, हे झालं. पुढची तयारी झालेली आहे सगळी तयारी. आपण त्या ज्या म्हणजे रंगीबेरंगी पीठ, वेगवेगळी पीठं ॲक्च्युली घेतली होती. तर कणकेमध्ये फक्त कलर्स घातले ना. पण मला असं विचारायचं आहे की असे का भाग केलेत, म्हणजे एक हा मोठा, हे 3 छोटे, असं का? ते लाटताना वेगळं वेगळं, म्हणजे एकावर एक आलं की ते वेगळे वेगळे दिसायला पाहिजेत ना, त्याच्यासाठी ते तसं केलेलं आहे. म्हणजे एक मोठी लाटली की त्याच्यावर छोटी आली पाहिजे अशी, म्हणजे व्यवस्थित ती दिसायला पाहिजे ती. म्हणजे ह्या सगळ्या तुम्ही एकावर एक घेणार आहे? हा, एकावर एक घेणार आहे. मग दाखवाच मला, कारण ते कलर्स म्हणजे की अशासाठी की मुलांना अट्रॅक्टिव्ह पण वाटलं पाहिजे, प्रश्नच नाही, आणि खायला पण चांगलं लागलं पाहिजे. तुम्ही हे कुठे स्पर्धेत वगैरे पाठवलं होतं? नाही. पाठवा, खरंच पाठवा. इट्स युनिक आहे, वेगळं आहे, आकर्षक आहे. तर नक्की पाठवा. आणि यांच्या निमित्तानं आता तुम्हीही ते शिकताय, तर तुम्हालाही हे ट्राय करायला नक्की हरकत नाही. ठीक आहे, आपण बघूयाच, कारण ते मला लेयर्समध्ये इंटरेस्ट आहे. त्याला स्टार्ट करूया. थोडं तेल लावून घेऊया. आधी आपण व्हाईट, जे रेग्युलर प्लेन कणिक आपण भिजवतो, गव्हाचं पीठ, ते घेतलं. अशी लाटून घ्यायची, ही ह्याच्यावर ठेवायची. अच्छा, ओके. ही अशी कलर्स तुम्ही तसे थोडे व्हेरी करू शकता की तुमचे जे आवडीचे कलर्स आहेत, किंवा तुमच्या मुलांना पर्टिक्युलर कुठचा आवडत असेल तर तो कलर तुम्ही घेऊ शकता. असं आहे, कसं आहे, नाही का? हे अशी. ओके. पण मग हे पण सगळं एकत्र? हा, कसं आहे, तुम्हाला एकत्र केलं तरी चालेल, असं वेगळं ठेवलं तरी चालेल. ह्याच्या अशा लाट्या करून घेतल्या ना की एकत्र केल्या तरी छान दिसतं. आणि आपल्याला जो कलर हवा तो आपण असा बाहेरच्या बाजूला, आतल्या बाजूला घेऊ शकतो ना. म्हणजे हा तुम्हाला आतल्या बाजूला हवा असेल आणि डबल शेड बाहेर हवी असेल तरी करू शकता, किंवा आतल्या बाजूला डबल शेड घेऊ शकता. पण शक्यतोवर बाहेरच घ्यायला पाहिजे, तर ते डिफरन्स, असा कलर मधला जो डिफरन्स आहे तो बाहेरच्या बाजूला नीट कळेल. कारण आतमध्ये हे कलर्स पण शेवटी थोडेफार फूड कलर्स, जे फळांचे स्वतःचे रंग आहेत, ते थोडेफार लागणार त्याला. सारणाचा जो एक कलर तयार होतो ना,
आता याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आपलं. ओके. उलट्या साईडला बरोबर, ही बाजू आत आली पाहिजे. बस ना. छोटं झालं. हा हा, सुंदर सुंदर, खूप सुंदर. तुम्हाला मोड पण येते घालता? छान दिसते ना मोड घातली की, सुंदर दिसते, आकर्षक दिसतात. जस्ट असे पेड त्याच्यावरती असे टकाटक टकाटक घालत जायचे. मस्त मस्त, खूप सुंदर. तुम्ही बघताय अगदी आकर्षक असं हे आलेली आहे त्याची वीण. खूप काय दिसत आहेत ना कलर्स, अप्रतिम अप्रतिम दिसत आहेत. पिंक नंतर परत एक ती अशी लेस लावतो ना आपण, तसं लेस लावल्यासारखी ही बॉर्डर आली आहे त्याला पांढरी, आणि त्याच्यामुळे असं दिसतंय. तसंच हे ना घालू. हा हा, अमेझिंग. पण मला असं वाटतं की टिकताना ह्या टिकतात का? टिकायला नाही, टिकत नाहीत. नाही, ह्या टिकत नाहीत. लगेचच खाऊन संपवायला लागतात. तेवढं फक्त लक्षात ठेवा की ह्या बाकीच्या करंज्या जशा आपण ठेवतो साधारणतः एक 5-6 दिवस, म्हणजे 5 दिवस तर ओल्या नारळाच्या ठेवतोच, प्लस 8-10 दिवस मोर दॅन दॅट आपण सुक्या ह्याच्या ठेवतो, खोबऱ्याच्या. पण ह्या तुम्हाला खूप नाही ठेवता येणार. वंडरफुल, फारच सुंदर दिसते. ग्रीनला येलोची मुरड आलेली आहे छान, आणि पिंकला बेज क्रीम जो कलर तुम्ही म्हणाल त्याची वीण आली. ओके, तर आता तळूया ना. मस्त तळायची तयारी. तेल तापलेलं आहे आणि इतक्या सुंदर करंज्या, खरं मला असं वाटतं अशा सुद्धा ॲक्च्युली ते खावणारच नाहीत, मोडायची इच्छाच होणार नाही, इतक्या त्या आकर्षक आहेत. पण त्या हलक्या हाताने आपल्याला घालायला पाहिजेत ना. आणि तेल पण तुम्ही म्हणता अति नाही, जास्त गरम नाही करायचं की ते रंग आहेत ना ते हे नाही होतात. ठीक आहे, मंद आचेवरती ह्या करून घ्यायच्या, कारण आतमध्ये ज्युसी आपली फळं आहेत, तर मंद आचेवरती आम्ही त्या करून घेतो. तर तोपर्यंत तुम्ही नीट ह्याचं साहित्य आणि कृती घ्या. फ्रूट करंजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: खायचा रंग घालून भिजवलेली कणिक, पपईचे तुकडे, सफरचंदाचे तुकडे, डाळिंबाचे दाणे, संत्र्याच्या फोडी, मोसंबीच्या फोडी, चिकूचे तुकडे, काजू बदाम पूड, खारीक पूड, अख्खे ड्रायफ्रुट्स आणि खडीसाखर. कृती: एका बाउलमध्ये पपईचे तुकडे घेऊन त्यामध्ये सफरचंद, डाळिंब, चिकू, मोसंबी आणि संत्र्याच्या फोडी, खडीसाखर, ड्रायफ्रुट्स आणि खारीक पावडर घालून सारण एकजीव करून घ्यावं. भिजवलेल्या कणकेच्या पाऱ्या लाटून त्यामध्ये तयार सारण भरावं आणि करंज्या तयार कराव्यात. फ्रूट करंज्या खरपूस तळून सर्व्ह कराव्यात.